व्हीव्हीपॅटवरून राज्यामध्ये चांगलंच राजकारण रंगलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या व्हीव्हीपॅट विनाच होणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातली माहिती दिलेली आहे। दरम्यान या निर्णयाला विरोधकांनी मोठा विरोध केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेने या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे। पाहूयात। कुठल्याच स्टेट इलेक्शन कमिशन हे व्हीव्हीपॅट वापरत नाही। ईव्हीएम यंत्राचा वापर होईल पण व्हीव्हीपॅट मशीन लावणार नाही। कोणाला मत दिले तुम्हाला कळणार नाही। निवडणुका घेत्या कशा करता? निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा। त्या ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही। व्हीव्हीपॅट असल्यामुळे थोडासा विश्वास त्या मशीनवर आम्ही ठेवू शकतो। महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व्हीव्हीपॅट विनाच होणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टता दिली आहे। दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले। या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। तसंच व्हीव्हीपॅट नको मग निवडणूक कशाला घेताय असा सवाल देखील विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतोय। निवडणूक आयोग सरकारचा गुलाम झाल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। निवडणूक आयोग हा त्यांचा गुलामच आहे देशाचा। महाराष्ट्राचा जो काय असेल तो मुंबईमध्ये आता त्यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ईव्हीएम यंत्राचा वापर होईल पण व्हीव्हीपॅट मशीन लावणार नाही। कोणाला मत दिले तुम्हाला कळणार नाही। निवडणुका घेत्या कशा करता? त्याचं कारण त्याने असं दिलेलं आहे की निवडणूक मतमोजणीच्या आणि निवडणूक प्रक्रियेत उशीर होतो। मोदी डिजिटल इंडियाचा नारा देतात ना। जर उशीर होत असेल अशा पद्धतीनं मग तुम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घ्या ना सरळ। आता निवडणूक आयोग म्हणतो आम्ही व्हीव्हीपॅटही देत नाहीये। मग आता राहिलं काय? निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा। म्हणजे सगळ्यात मोठं आज भय जे आहे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते ईव्हीएम मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका? अशा प्रकारच्या भावना तयार होत आहे देशा राज्यात। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर रोखठोक भूमिका मांडली आहे। व्हीव्हीपॅटचा उपयोग करणार नसतील तर आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही असं विधान रोहित पवारांनी केलंय। ईव्हीपॅट मोजण्यासाठी आमचे काही पुण्यातले उमेदवार जेव्हा गेले तेव्हा व्हीव्हीपॅट हे काढून बाजूला ठेवलं होतं। म्हणजे व्हीव्हीपॅट असताना एवढा गदारोळ झाला असेल, एवढ्या शंका जर निर्माण तिथं झाल्या असतील तर मग येणारे जे काही इलेक्शन आहेत, जे आपण लोकल बॉडी इलेक्शन तिथं म्हणतो, स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन तिथं म्हणतो, त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट नसेल एक तर आमचा त्या ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही। व्हीव्हीपॅट असल्यामुळे थोडासा विश्वास त्या मशीनवर आम्ही ठेवू शकतो आणि ते जर तिथे ठेवणार नसाल हे योग्य नाही। विरोधकांनी उपस्थित केलेल्या सवालानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आलंय। कोणत्याही राज्यातील निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरत नाही। तसंच व्हीव्हीपॅटमुळे अधिकचा वेळ लागत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेंनी दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट वापरत नाही कारण की त्याचे एक कारण हे आहे की व्हीव्हीपॅटला जो वेळ लागतो तो वेळ, कारण की 4 जर उमेदवार निवडून द्यायचे आहे तर त्याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर पुन्हा व्हीव्हीपॅटमध्ये जो वेळ जातो तर तो खूप मोठा आहे। त्याच्यामुळे आपल्याला जे क्यू आहे ते क्यू कंट्रोल करणं शक्य नाही आहे आणि आपल्याकडे व्हीव्हीपॅट आपल्याकडे उपलब्धच नाही। किंबहुना पूर्ण देशामध्ये कुठल्याच स्टेट इलेक्शन कमिशन हे व्हीव्हीपॅट वापरत नाही। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचं दार ठोठावलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। त्यामुळे व्हीव्हीपॅट संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।